जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. पुनश्च एकदा जनसंग्रामच्या विकास प्रभागाचा या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित सर्व देवळीकरांचं खूप खूप हार्दिक स्वागत. प्रभाग क्रमांक 8 नेमकं ज्या प्रकारचं वातावरण इथे सध्या आहे, काय आहे, कुठल्या प्रकारचं आहे, कारण ऑलरेडी एकदा निवडणूक लांबणीवर जाऊन दुसऱ्यांदाही होती आहे. तर या निवडणुकीमध्ये नेमकं काय विचारात घेऊन ही निवडणूक लढताय? आपण काँग्रेसपासून सुरुवात करूया. काय वाटतं, जर आपल्याला एक नगरसेवक म्हणून जर ही संधी मिळत आहे तर आपण एक येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभाग क्रमांक 8साठी कुठल्या प्रकारचा विकास करणार आहात? आपण प्रभाग क्रमांक 8मध्ये मी फिरत असताना प्रचार दरम्यान भरपूर समस्या आहे. नाली सफाई आहे, आणखी लाईट आहे, आणि त्याच्यानंतर विहिरीवरच्या जाया आहे, आणि त्याच्यानंतर भरपूर काही समस्या आहे, पेंडिंग आहे. तरी ते मी सोडवण्याचा प्रयत्न करीन. या व्यतिरिक्त आणखी काही समस्या आहेत असं वाटतं का तुम्हाला? भरपूर आहे. आता रोड झाले आहे, त्याच्या साईड पट्ट्या अजूनपर्यंत भरल्या नाही. भरपूर आहे. प्रायोरिटीवर जर आपल्याला संधी मिळते तर आपण काय वाटतं, कुठल्या लेवलला आपण सर्वात पहिलं काम कुठलं करणार आपल्या प्रभाग क्रमांक 8मध्ये? प्रभाग क्रमांक 8मध्ये मी प्रायोरिटीने पहिले स्वच्छता, नंतर त्याच्यानंतर जे काही खांबावरचे लाईट बंद आहे, त्याच्यानंतर असे भरपूर आहे, करील मी. ज्या काही लोकांच्या समस्या आहे त्या पूर्ण सॉल्व करील. नक्कीच आपण समस्या सॉल्व करणार हे अपेक्षा करतो. काय वाटतं, गेल्या बऱ्याच काळापासून भाजपचं सरकार या देवळीमध्ये असं मानलं जातं, आणि काय वाटतं आतापर्यंत जो झालेला विकास आहे हा पुरेसा आहे की यानंतर पण आपण विकास करणार आहात? काय विकास करणार प्रभाग क्रमांक 8साठी जर आपण निवडून आलात तर? प्रभाग क्रमांक 8मध्ये तसा भरपूर दिवसापासून देवळी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. मोठ्या प्रमाणात विकास झाला. रोड झाले, नाल्या झाले, दिवाबत्तीची व्यवस्था आहे, साफसफाई आहे, आरोग्याची व्यवस्था आहे. प्रभाग क्रमांक 8मध्ये एक हॉस्पिटल आहे, सरकारी दवाखाना आहे, जे लोकांना आरोग्य व्यवस्था पुरवते. त्यानंतरही काही जे उर्वरित कामे आहे, नाली सफाई आहे, काही कुठल्या नाल्या बांधलेल्या असतात. आता मागे काही दिवसा अगोदर नाली बांधली आहे, काही रोड बांधला आहे, पण ते खराब होतात. त्यांना पुन्हा बांधणे आहे, पुन्हा तयार करणे आहे. नागरिकांच्या काही असुविधा होतात, त्या दुरुस्त करणे. ग्रामीण भाग आहे, काही अशिकलेला भाग आहे, लोकांना काही गोष्टी कळतात, काही गोष्टी नाही कळतात. मग आता तहसीलमध्ये जायचं आहे, त्यांना काही कागदपत्रांची जाण नसते, आपल्या तिथे त्यांना समजत नाही कुठे जाते, ते त्यांचे प्रश्न सोडवणे, यासाठी मी काम करतो. तुम्ही म्हटलं की रोड बनलेले आहेत पण ते खराब झाले, मग याचा अर्थ खराब झालेले म्हणजे जे जुने रोड आहे, एका लिमिटेशनपर्यंत त्या रोडची व्हॅलिडिटी आहे. ते काही काळ टिकतात, काही काळानं खराबही होतात, काही अपरिहार्य कार्य नसतात, ते बनवायचे असतात. रोड असतात, नाल्या असतात, काही दिवाबत्तीचे कारणं आहे असतातच. आज लाईट लावलात, उद्या खराब झालात, पुन्हा लावावं लागतात, ते चालणारच नाही. ह्या सर्व गोष्टी चालत असताना शहरामध्ये काल प्रभाग क्रमांक 1 आणि 2मध्ये सुद्धा मी जाऊन आलो. तिथे लोकांचं असं मत पडलं की विकास काही सीमित प्रभागांपर्यंतच मर्यादित आहे. काही ठिकाणी रस्त्यावर रस्ते झाले तर काही ठिकाणी रस्तेच नाही झाले. काय म्हणाल तुम्ही यावर? आता प्रभाग क्रमांक 8चा प्रश्न आहे, मी प्रभाग क्रमांकाच्या 8बद्दल बोलू शकतो. प्रभाग क्रमांक तसा भरपूरशा भागात आता हे नवीन लेआउट होते, केदार लेआउट, जसं तुम्ही प्रभाग नंबर 1 सांगितला, नवीन लेआउट होते. जेव्हा त्या जुन्या काळात लेआउट बनल्या गेले त्यावेळेस आता जसं जे काही नियम असेल लेआउटचे, रोड बांधावं लागतात, नाली, त्यावेळेस ते नियम नव्हते. त्यावेळेस एक कच्चा रोड, कच्ची नाली आणि प्लॉट विकल्या जात होते. त्या परिस्थितीत त्या वार्डातली, त्या प्रभागातले 100% रोड बनवणे, 100% नाली बनवणे हे नगरपालिकेचं काम होतं. तर ते तर काही 5 वर्षात होणार नाही, त्याला वेळ लागेल. 100% तिथले रोड 100% करायचे होते, 100% नाली करायची होती, 100% दिवाबत्ती करायची होती. कारण की व्यवस्था त्या काळात ज्यावेळेस लेआउट तयार झाले त्यावेळेस तर काही हा नियम नव्हता की तुमची रोड, नाली आणि तुमचे लाईट, दिवाबत्तीची असल्याशिवाय लेआउट तयार करा. आता ते नियम, मग त्यावेळेस जे लेआउट धारक होते ते आपले कच्चे रोड, कच्च्या नाल्या करून आपले प्लॉट विकत होते, पण लोकांच्या असुविधा होत होत्या. त्या हळूहळू टप्प्याटप्प्याने, काय आज ह्या रोड, उद्या तो रोड, टप्प्याटप्प्याने रोडची व्यवस्था, नालीची व्यवस्था, दिवाबत्तीची नाली सुद्धा होत आहे. आता पूर्णपणे 100% झाली असंही म्हणता येत नाही, पण भरपूरशा मोठ्या प्रमाणात झाली.
दिवाबत्ती रोड आणि नाल्यांपर्यंतच विकास मर्यादित आहे असं वाटत आहे मला यांच्या हिशोबाने. काय वाटतं तुम्हाला, एवढाच विकास आहे की आपण पण व्यतिरिक्त विकास आहे की व्हायला पाहिजे प्रभाग क्रमांक 8 किंवा शहरामध्ये? नाही आहे, व्हायला पाहिजे. कारण माहिती आहे का सर, आत्ताच हे जर रोड झाला त्या रोडचं काम एवढं निकृष्ट आहे की ते लगेच झाल्याबरोबर ते उखरलेले तुम्हालाच दिसत आहे. जास्त 2 महिने झाले, जास्त वेळ झाला नाही आहे. परत रोड असे बांधले आहे की साईडला काहीच दिलं नाही आहे. लोकांच्या बंड्यासुद्धा जात नाही आतमध्ये. एक गाडी जर उभी असली तर दुसरी गाडीसुद्धा येत नाही. परत मुलांच्या इथे स्कूल बस येते, एक बस जर इथे उभी असली दुसरी बस येत नाही. मध्ये जर बस असली तर मुलांना इतकं सारं ओझं घेऊन कधी कधी तिकडे न्यावं लागते. एखादी गाडी जर मध्ये उभी असली तर मग हे सगळं, याला आपण विकास म्हणू का? नाल्यांवर झाकणं नाही आहे, अजिबात झाकणं नाही आहे. मग हा तर 15 वर्षाच्या आधी व्हायला पाहिजे होता ना विकास, जिथून सुरुवात झाली. हे नवीन आहे, आम्ही उमेदवार नवीन आहे, पण आमच्या परीनं हे सर्व करायचा प्रयत्न आम्ही करू. ज्यांचं जे काम रखडलेले यांनी ठेवलेलं आहे ते पूर्ण करण्याचं काम आम्ही करू. आणि दिवाबत्ती जी म्हणता ते हे मतदान आलं तेव्हाच दिवाबत्ती ही आम्हाला दिसली. आम्ही नवीन आहे म्हणूनच नाही, पण हे आत्तापर्यंत आहे. तुम्ही मागच्या भागात जाल, आमच्याच प्रभागामध्ये, तिथे अजूनही लाईटची व्यवस्था नाही आहे. मग हे विकास म्हणाल का तुम्ही यांना? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जो स्वच्छता कर किंवा दिवाबत्ती कर जो घेतो हा व्यर्थ आहे का मग? असं म्हणायला काही हरकतच नाही. कारण आता बघा ना तुम्ही, हा एक मोठा चौक आहे, इथे तुम्हाला कचरा दिसाय बघा, या साईडनं अजूनही कचरा आहे, कचरा कुंडीची सुद्धा व्यवस्था नाही आहे. मग हा मोठा चौक आहे ना, आपण म्हणतो ना, आणि आमच्या प्रभागात आहे. मग आमच्या आधी जर जे मेंबर होते त्यांच्या मार्फत हे सगळं व्हायला पाहिजे होतं, पण काहीच नाही ना. कोण होते अगोदरचे मेंबर? बकाने मॅडम होते आणि नंदुराव वैद्य. मग आमच्या समोर दिसत नाही, तर तुम्ही एक संधी दिली तर आम्ही हे सगळं करू शकतो जे आम्हाला रखडलेलं दिसत आहे. काय वाटतं? समोर त्या दिवशी एका व्यक्तीला एका स्कूटरनं धडक दिली, कारण की एक गाडी उभी होती, ती व्यक्ती मरणाच्या दारापर्यंत पोहोचू शकत होती. मग याला आपण विकास म्हणू का? रोड जसे होते तसे होते, ते चांगले होते, साईडला सुद्धा गाड्या उभ्या करू शकत होते. आता एक गाडी असली की दुसरी जात नाही, मग याला विकास म्हणायचा का? तुम्ही तेव्हाच ठरवायला पाहिजे होतं जेव्हा रोड केले तेव्हा, की थोडी साईड वाढवा, म्हणजे सरळ 2 गाड्या गेल्या पाहिजे. मुलांचा म्हणजे आता जो विकास झालेला हा विकास नाही असं तुमचं मत आहे? विकास तसा म्हणता येणार नाही. रोड झाले पण हे निकृष्ट दर्जाचे झाले आहे ना. आणि भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं? सरळ लोकांच्या भ्रष्टाचार झाला असं म्हणायचं आहे का? असं म्हणायला काही हरकत नाही मला, कारण हे माझ्या समोर दिसत आहे. आणि हे सगळं आम्ही सोयीनं चांगलं करायचा प्रयत्न आम्ही करू, जे रखडलेले कामं आहे ते. काय वाटतं, एवढाच रस्त्यावर किंवा नाल्यांवर किंवा दिवाबत्तीवर परत प्रश्न विचारता एवढाच विकास आहे का, की या व्यतिरिक्त पण आणखी विकास आहे? ज्या प्रकारे सर्वसामान्य नागरिक टॅक्स पे करतो त्या सर्व सुखसुविधा नागरिकांना भेटत आहे का? अजिबात नाही. तुम्ही आता ह्या रोडचं म्हणून राहिले, मी रोडवर पुन्हा रिपीट करतो. रोड यांनी पहिले नियोजन करून पहिले खोदायला पाहिजे. आता हे रोड तर बनवला, परंतु घरं खाली गेले आणि रोड वरती आला. त्याच्यानंतर भरपूर, आणि जे साईड पट्ट्या आहे भरल्या नाही अजूनपर्यंत, डबल गाडी जात नाही, अशा भरपूर समस्या आहे. मग एवढे दिवस तुम्ही पण झोपले होते का? विरोधक म्हणून जे आहे तुम्ही तर विरोध करायला पाहिजे होता ना, मग तुम्ही काय केलं? प्रशासक असल्यामुळे या रोडसाठी मी तेव्हा पण विचारलं होतं, जेव्हा रोड झाला. दिवाळीच्या पूर्वी हा रोड केला, दिवाळीच्या अगोदर लोकांच्या घरात स्वच्छता सुद्धा केली दिवाळीसाठी. परत त्या लोकांनी काय केलं, याच्यामध्ये मध्ये रेष ओढायचं काम केलं, कारण गॅस निघत नाही. तेव्हा त्यांना म्हटलं, मी स्वतः जातीने म्हटलं, सर दिवाळी होऊ द्या, नंतर करा. हे लोकांनी स्वच्छता केली आपापल्या घराची, आम्हाला काम नाही पाहिजे का? वरून आदेश आहे. मग आता काय बोलाल सर तुम्ही? वरच्या आदेशांचं पालन करावं लागतं असं यांचं मत आहे. आणि झालेला जो काम आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे असं काँग्रेसचा आरोप आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? काँग्रेसला आरोप करण्याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ सांगण्यासारखं काही दुसरं नाही. काम आपण करायचं नाही, केलेल्या कामावर फक्त आरोप करायचे, या आविर्भावात काँग्रेस वागतं. गेल्या 25 वर्षापासून काँग्रेसचे इथे आमदार आहे, आमदार होते, आता यावेळेस पडले. पण 25 वर्षापासून त्यांच्या काँग्रेसच्या आमदारांनी देवळी नगरपालिकेत किंवा देवळी शहरासाठी किती फंड दिला, किती निधी दिला, देवळीत या नगरपालिकेत क्षेत्रात स्थानिक आमदारांना किती कामं केले, किती रोड बांधून दिले, किती नाली जाहीर बांधून दिल्या, किती दिवाबत्तीची व्यवस्था केली, नागरी सुविधांची किती व्यवस्था केली, हे अगोदर काँग्रेसनं जाहीर करावं, नंतर नगरपालिकेवर टीका करावी.
चे आमदार होते, पण गेल्या 10 वर्षापासून भाजपचे खासदार पण तरी आज जिल्ह्याचे होते ना. मग त्यांनी विकास जो केलेला आहे त्यांचं म्हणणं निकृष्ट दर्जाचं आहे. वर्धेत विकास झाला नाही असं त्यांचं म्हणणं आहे, देवळीत नाही झाला असं त्यांचं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? आणि विकास जो आहे अद्याप सुद्धा तुम्हाला पण मी प्रश्न हाच विचारेल की विकास जो आहे केवळ रोड रस्ते नाल्यांपर्यंतच मर्यादित आहे का, की या व्यतिरिक्त पण विकास होतो? बिलकुल नाही. रोड, नाली, दिवाबत्ती म्हणजेच विकास नाही. नागरी सुविधा आहे, काही घरकुल आहे, घरकुलच्या सुविधा आहे, काही बचत गटासाठी कामे केली जातात. यांनाही विकास म्हटलं जातो. एक वैयक्तिक विषय म्हणून नाही तर एक बचत गट आहे, बचत गटासाठी विकासाचं कार्य असते, काही घरकुलचे विकासाचे कार्य असतात, हे होतात. मोठ्या प्रमाणात देवळीत घरकुलचे कामं झाले, मोठ्या प्रमाणात लोकांना घरकुल मिळाले. हा विकास नाही का? आहे. जर तुम्ही म्हणताय की हा विकास आहे, पण त्या घरकुलात राहणारे जे लोक आहे आताच्या लिस्टमध्ये, त्यांचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाचा कर सुद्धा सर्वसामान्य नागरिकांकडून आकारला जातो प्रशासनाद्वारे. काय वाटतं, शिक्षणाच्या सुखसोयी ज्या आहे किंवा आरोग्याच्या सुखसोयी ज्या आहेत ह्या आपल्या देवळीमध्ये भाजपने उपलब्ध करून दिल्या आहेत का? शिक्षणाची सोय जर म्हणाल तर देवळी तालुक्यातली सर्वात मोठी शाळा देवळीची नगर परिषद शाळा आहे. सर्वात मोठी स्ट्रेंथ असलेली शाळा नगरपालिकेची शाळा आहे. आपल्या देवळीतला सर्वात चांगलं ज्युनियर कॉलेज जर असेल तर ते नगर परिषद ज्युनियर कॉलेज आहे. बाकी प्रायव्हेट कॉलेजपेक्षा नगरपालिका कॉलेजला मोठ्या प्रमाणात ॲडमिशन्स असतात. मग हा विकास नाही का? हे शिक्षणाची सुविधा नाही का? नक्की त्यांचं म्हणणं आहे की शिक्षण कर घेऊन जे आहे हे व्यवस्थितरित्या नियोजनबद्ध जे काम आहे नागरिकांच्या शिक्षणाच्या सुविधा ज्या आहे प्रोव्हाइड केल्या जातात. कितपत यात सत्यता आहे, काय वाटतं? सर्वात पहिले त्यांनी जे सांगितलं, रणजितदादा 25 वर्ष मंत्री म्हणजे आमदार होते. त्यांनी सर्वात पहिले देवळी तालुक्यात ग्रामीण रुग्णालय दिलं. ग्रामीण रुग्णालय एका तालुक्यात 3 देता नाही आहेत. विशेष बाब करून एक देवळी, भिडी आणि पुलगाव, देवळी प्रायोरिटीने आणले. त्यांनी भरपूरसे कामं केले रणजितदादा कांबळे यांनी. दुसरा प्रश्न का? पाण्याची व्यवस्था केली आहे त्यांनी, हां. टाकी बांधली, पाण्याची व्यवस्था केली. परत त्यांनी रुग्णालयामध्ये खाटांची व्यवस्था केली रुग्णांसाठी. परत यांनी म्हटले की शिक्षणाची सोय हे तिकडे केली. बघा इथं गोठाणाजवळ एक शाळा आहे, तिथली प्रभात फेरी इथून जायची होती, किती सारे मुलं असायचे. आज तिथे 10 ते 15 मुलं आहे. मग ही शिक्षणाची सोय म्हणाल का तुम्ही? मग शिक्षणाची जर सोय म्हणायची असेल तर तिथली संख्या वाढवा ना तुम्ही. तुम्ही मोठ्या शाळांकडे जाता, मग या लहान शाळांचं काय करायचं आहे? बंद करायच्या? मग जर लहान शाळेमध्ये तुम्ही जे म्हणताय की ज्या मोठ्या शाळांकडे लोक जात आहेत तर शाळेमध्ये जाणारे नागरिक नाही, आहेत, माझं म्हणणं हेच आहे की यांनी म्हटलं शिक्षणाची सोय केली, मग तिथली संख्या का बरं कमी झाली? शिक्षणाच्या सोयीमध्ये संख्येवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला. काय वाटतंय, संख्या कमी होण्याचं कारण काय? माहितीसाठी सांगतो, देवळी नगरपालिकेची शाळेची संख्या ह्या बाकी शाळेतल्या किंवा प्रायव्हेट शाळेपेक्षा काही पटीने जास्त आहे. कमीत कमी 1.5 पट संख्या आहे देवळी नगरपालिकेच्या आहेत. हां, एका पर्टिक्युलर या ग्राउंडवरच्या शाळेत संख्या कमी असेल, पण देवळीची जे नगरपालिकेची शाळा आहे तालुक्यात सर्वात मोठी स्ट्रेंथ असलेली शाळा आहे देवळी नगरपालिकेची शाळा आहे. मग कुठे कमी झाली? नक्कीच. तर ह्या सर्व बाबींमध्ये सर्वसामान्य नागरिकांकडून जो आहे एक स्वच्छता कर सुद्धा आकारण्यात येत असतो. शिक्षण कराबद्दल आपण बोललो, स्वच्छता कर जो आपण आकारण्यात येत आहे त्या दृष्टिकोनातून देवळीमध्ये स्वच्छता ही आहे का? 100% आहे. ज्या प्रमाणात सरकारचे क्रायटेरिया असतो त्या प्रमाणात. आता मागच्या वेळीचा विषय होता, कलेक्टर आपल्या ज्यावेळेस स्वच्छतेचा फंड दिला जातो ते ठरवतात का या इतक्या रुपयापर्यंत देवळी नगरपालिकेचा ठेका दिला जातो, इतक्या घंट्या गाड्या असल्या पाहिजे, रोज इतके कामगार असले पाहिजे साफसफाईला, इतके ट्रॅक्टर असले पाहिजे. त्या प्रमाणात स्वच्छता 100% होते. नक्कीच स्वच्छता होते असं म्हणणं आहे. काय म्हणाल नागरिक, आपल्या प्रभागामध्ये काय काय समस्या आहेत? सध्या काही समस्या आहे का आपल्या प्रभागात? समस्या तर सध्या काही नाही. तशा नाल्याची व्यवस्था आहे, रोड झाले, सर्व व्यवस्थाच होती. बाकी कुठल्याच प्रकारच्या समस्या नाही आहे? समस्या नाही. आता तसं तर चालणारच आहे. आपल्या घरी समस्या राहते, थोडीफार समस्या चालणारच आहे, पण आहे व्यवस्थित आहे. म्हणजे व्यवस्थित आहे, सगळं चांगलं आहे. सगळं चांगलं. बरं, तर मग आता निवडणूक व्हायला पाहिजे की नाही व्हायला नाही, पाहिजे? व्हायला पाहिजे ना, आवश्यक आहे. निवडणूक व्हायलाच पाहिजे. निवडणूक व्हायला पाहिजे. काय वाटतं, आणखी काही समस्या आहे का आपल्या प्रभागात? नाही, काही समस्या नाही, सर्वच बरोबर. मग आता जुने जे नगरसेवक होते तेच राहायला पाहिजे? हा, जो आता ते या तिथे येणार आहे, जे यायचे आहेत ते येणार आहेत. बरं, म्हणजे नागरिकांचं जेव्हा आता यांनी जे म्हटलं जेवढ्या समस्या प्रश्न मांडले त्यांचं म्हणणं आहे की
ज्या प्रकारचं काम झालेलं आहे ते काम व्यवस्थित नाही झालं, काय म्हणाल तुम्ही? चांगला झाला आहे ना. विकास चांगला झाला आहे. बरं, काय वाटते शिक्षणाच्या दृष्टिकोनातून किंवा बाकीच्या ज्या काही सुखसोयी आहेत ह्या आपल्या शहरामध्ये किंवा देवळीमध्ये व्यवस्थित आहेत का? सगळ्या सुखसुविधा तर देवळीमध्ये तर व्यवस्थित आहे आणि भविष्यातही राहणार जर BJP सरकार आलं तर, अन्यथा नाही. बाकी BJP सरकार व्यतिरिक्त दुसरं जर सरकार आलं, समजा काँग्रेस म्हणा किंवा अन्य कोणतं, तर देवळीच्या सुखसुविधा ज्या आता सुरळीत आहे त्या सगळ्या बिघडून जाईल. कारण की लोकसभेचा विचार करतो म्हणलं तर आज केंद्रातही BJP सरकार आहे, राज्यातही BJP सरकार आहे आणि इव्हन देवळी शहरात पण BJP सरकारच हवं. तर जसं आता सुखसुविधा आहे देवळीत, जसं झालं स्टेडियम झालं, मुलांना खेळण्यासाठी स्टेडियम योग्यरित्या आहे, नाट्यसभागृह झालं, आज नगर परिषद झाली, पुन्हा इव्हन माणूस गेल्यानंतर त्या विश्रामगृहातही स्मशानभूमीतही सगळं काही व्यवस्थित आहे. डेव्हलपमेंट, जाण्याचा रस्ता म्हणा किंवा त्याचं जे हे आहे जाण्यासाठी त्याची व्यवस्था, हे सगळं सुखसुविधा. शाळेतही म्हटलं नगरपरिषद शाळा जे आहे देवळीची, विद्यार्थी चांगले आहेत, तिथे जागा सगळी आहे, तिथं जे त्यांना विद्यार्थ्यांना मिळणारं जेवण ते व्यवस्थित मिळतो. इवन सकाळी शाळेत विद्यार्थी जरी गेला टिफिन घेऊन, घरून तर टिफिन नेतच नाही शाळेत, कारण की त्या सुखसुविधा शाळेत दिलेल्या आहे नगर परिषद शाळेत. ह्या केवळ देवळीतच भेटते की संपूर्ण देशात भेटत असतात? संपूर्ण देशात भेटत असतील, पण मी सध्या देवळीत राहत आहे आणि देवळीबद्दल बोलत आहे तुम्ही, म्हणून ते मीच तुम्हाला देवळीचं सांगत आहे. तर देवळीत आहे त्या सुखसुविधा सगळ्या, आणि खेळण्यासाठी जागा झालं, स्टेडियम झालं, जसं व्यायामशाळा झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रस्त्याची जे आहे, देवळीतले सर्व रस्ते माझ्या माहितीनुसार तर चांगले आहेत आणि साफसफाई स्वच्छता आहे. जसं नगर परिषदमधून ज्या कचरा उचलणाऱ्या गाड्या फिरते, त्यांचे कर्मचारी फिरते, आणि जसं नळाला पाणी व्यवस्थित येते. ह्या पाणी रोज येत आहे? पाणी 1 दिवसानंतर येते नळाला, कारण की त्यांनाही ते असेल काही त्यांचं, पण पाणी 1 दिवसानंतर येतो नळाला. आता सध्या देवळीत सगळं सुखसुविधा तर आहे. BJP सरकार आहे किंवा राहील आणि राहायलाही पाहिजे माझ्या माहितीनुसार. BJPच राहायला पाहिजे असं यांचं मत आहे. ठीक आहे, BJP राहायला पाहिजे, पण ज्या प्रकारे त्यांनी म्हटलं की पाणी हे रेग्युलर येत आहे किंवा बाकी 1 दिवस आड पाणी येतं असं यांना म्हणणं आहे. पण शहराच्या एका भागात हा सर्व प्रकार आहे, दुसरीकडे काल ज्या प्रभागात गेलो तिथे अद्याप जे आहे काही सुखसुविधा शून्यात आहेत. काय म्हणाल तुम्ही याच्यामध्ये? मग देवळीचा विकास काही ठराविक प्रभागांसाठीच का? त्याच्यामुळे प्रशासक असल्यामुळे हा थोडा प्रॉब्लेम होत आहे. नाही, पण सरकारमध्ये जर वर आहे खासदार आपल्या इच्छे होत आहे. हो, तर त्याप्रमाणे तर पाणी आमच्या देवळीमध्ये भरपूर आहे, असं काहीच नाही. पूर्णपणे विकास झाला आहे, तुम्ही सॅटिस्फाईड आहात का नागरिक म्हणून? विकास आता पूर्णपणे तर कधीच होणार नाही, काही नाही काही समस्या राहणारच आहे. बरं, आपण ज्या प्रकारे टॅक्स भरतोय, कर भरतोय, काय वाटतं तुम्हाला कराच्या बदल्यात ज्या काही गोष्टी आपल्याला मिळत आहेत ह्या व्यवस्थित आहेत का? तुम्ही सॅटिस्फाईड आहात का त्याच्यापासून? त्या बदल्यात एकदम व्यवस्थित आहे. फक्त हे मराठी शाळा बंद करून आता हे कॉन्व्हेंट चालू करायला पाहिजे नगर परिषदनी, आणि लहान पोरं शिक्षणाच्या दृष्टीनं तिथं काढायला पाहिजे. नाहीतर हे प्रायव्हेट शाळा खूप फी घेऊन राहिले, त्या माध्यमातून आपल्याला चालायला पाहिजे. बाकी समस्या देवीची तर अशी वाटत नाही, पण काही थोडीफार असेल तर आता ते त्याच्या पद्धतीनं असेल, आपल्याला काही माहीत म्हणायचं नाही. समस्या तेवढ्याच आहेत. काय वाटतं इकडे नागरिक आहेत, पुन्हा आणखी काही समस्या आहेत का? आहे का समस्या आहे का आपल्या शहरात? समस्या तर आता तर शक्यतो तर आमच्या देवळीमध्ये समस्या नावाची एक हेच नाही राहिली आहे. कारण तुम्ही ज्या रोडवर उभे आहे ह्या समस्येचा भागच नाही आहे. कारण हा विकास आमच्या भारतीय जनता पार्टीने केला आणि हा निधी पूर्ण आमच्या तळस साहेबांनी आणला आहे. ज्या लाईट खाली तुम्ही हा निधी तळस साहेबांनी दिला आहे की नागरिकांचा निधी? नाही, नागरिकांचा निधी आहे, पण साहेबांनी आणलेला आहे आणि त्याच्यामधूनच हा विकास झाला आहे. ज्या लाईट खाली तुम्ही सभा घेताय हा सुद्धा लाईट आमच्या साहेबाच्या निधीमधून आलेला आहे, म्हणजे नागरिकाच्या निधीमधून. नागरिकांच्या निधीतून आलेला जो निधी आहे हा नागरिकांच्यासाठी वापरण्यात आलेला आहे आणि उत्कृष्टरित्या वापरला गेलेला असं यांचं मत आहे. सॅटिस्फाईड आहे तिथले नागरिक असं म्हणणं आहे. काय म्हणाल तुम्ही यावर? सर, हा लाईट आत्ता 8 महिन्याच्या अगोदर लावला, जेव्हा आमदारकीचं इलेक्शन होतं तेव्हा. त्याच्या आधी हा लाईट बंद होता, तेव्हा कोणीच काही नाही म्हणालं. आणि आता म्हणते की आता तुम्ही ज्या लाईट खाली उभे आहेत तो त्यांनीच आणला आहे. मग आमदारचं इलेक्शन होतं तेव्हा त्याच्या आधी हा लाईट नव्हता, तेव्हा तर कोणीच काही नाही म्हणालं. मग
मग सांगा. म्हणजे निवडणुकीच्या समोर जे आहे हातावर तुरी हा, देण्याचं तेव्हा काम केलं असं तेव्हा म्हणायचं आहे लाईट का? लावला होता तेव्हा, त्याच्या आधी हा बंद होता. बरं किती दिवस बंद राहिला तो? बरेच दिवस बंद राहिला. मग तेव्हा कोणीच काही नाही म्हणालं. म्हणजे एकीकडे यांचं म्हणणं आहे की विकास होतो आहे, काही नागरिक सॅटिस्फाईड आहेत. काय म्हणाल तुम्ही? भाजपचे उमेदवार आहेत तिथे, त्यांचं मत आहे की हा निवडणुकीच्या तोंडावर लावण्यात आलेला लाईट आहे. काय म्हणाल तुम्ही? निवडणुकीला हा लावून त्यांचं असं म्हणणं आहे 8 महिने झाले. तर प्रत्येक लाईट जेव्हा लावला जातो, जेव्हा त्याचा फंड येईल तेव्हाच लावला जाईल. आता तो निवडणुकीच्या दरम्यान फंड आला आणि तेव्हा लावल्या गेल्यात, त्याला काही इलाज नाही. आता यांचा आरोप करण्याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ सांगायला काहीच नाही. त्यामुळे ते सांगतील काय? तुमचं मत आहे की आरोप करण्यासाठीच फक्त काँग्रेस बनला आहे. काय वाटतं की जर तुमचे नगराध्यक्ष पदासाठी शोभा तळस या उमेदवार आहेत भाजपच्या, का निवडून द्यावं शोभा तळस यांना? देवळीच गावाचा जर सर्वांगीण विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीचं सरकार आपल्या देवळी नगरपालिकेत पाहिजे. केंद्रात सरकार भाजपचं आहे, राज्यात सरकार भाजपचं आहे आणि देवळी नगरपालिकेत जर भारतीय जनता पार्टी सरकार असलं तर त्याचा फायदा देवळी नगरपालिकेला होईल, गावाला होईल, त्या देवळी गावाच्या सर्वांगीण विकासाला होईल. काय वाटतं सर्वात प्रथम कुठलं काम जे आहे ते तुम्ही प्रभाग क्रमांक 8साठी खेचून आणाल जर त्या नगराध्यक्ष झाल्या? प्रभाग क्रमांक 8मध्ये सर्वात अगोदर आता यांचं असं म्हणणं आहे की शाळेची कमतरता आहे या गावात वेगवेगळ्या ठिकाणी. माझं असं पर्सनल मत आहे की अंगणवाडीची गरज आहे. आपण अंगणवाडी आणू या प्रभागासाठी. अगोदर अंगणवाडी आणायला पाहिजे. एक नागरिकांमधनं आलं की शाळा जे व्यवस्था आहे ह्या इंग्लिश मिडियम व्हायला पाहिजे. काय वाटतं तुमचे पण उमेदवार जे आहे वैद्यसाहेब आहेत, सुरेशजी वैद्य जे आहे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. काय वाटतं जर ते नगराध्यक्ष म्हणून त्यांना का निवडून द्यावं? सुरेशजी वैद्य जे आहे यांना भरपूरसा अनुभव आहे. 2 वेळा अध्यक्ष राहिले आहे, उपाध्यक्ष राहिले आहे आणि भरपूरसा अनुभव आहे. केवळ अनुभवाच्याच दृष्टिकोनातून, कारण त्यांचं मत आहे की वरून जर निधी भेटला नाही, तुम्हाला जर निवडून दिलं तर वरून निधी येणार नाही. काय म्हणाल तुम्ही? नाही, असं नाही होऊ शकत ना. जे नगर परिषद जे राहते त्याला निधी दिलाच जातो, असं नाही. यांच्या म्हणण्यानुसार हा सरळ सत्तेचंच झालं ना. वरून जर निधी, जर तुमचा काँग्रेसचा अध्यक्ष जर आला तर वरून निधी येणार नाही, हे म्हणजे खूपच झालं. म्हणजे तुम्ही अटकून ठेवणार का? इथे जर काँग्रेसचा अध्यक्ष आला तर तुम्ही निधी अटकून ठेवायचा, कारण इथे काँग्रेसचा अध्यक्ष आहे म्हणून. हे तर खूपच झालं. हे तर सांगण्यालायकच नाही. याच्यात तर्क आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही ना. अध्यक्ष हा सगळ्या गावातूनच निवडून येणार आहे आणि तो उत्कृष्ट आपलं काम करणार आहे. जे हमी त्यांनी दिली, रस्ते झालं, नाल्या, विकास, परत बायांसाठी रोजगार, हा एक मेन पॉईंट आहे. अंगणवाडी झालं, त्यांची मुलं खेळांसाठी जागा, हे सगळं आमचे अध्यक्ष साहेब करून आणीन आणि त्यांना यांचा अनुभव आहे. परत निधी कसा आणायचा हे त्यांना परस्पर पूर्णरित्या माहीत. काय वाटतं नागरिकांना इकडे कोण नगराध्यक्ष जो आहे, काय वाटतं नगराध्यक्ष कोण बनायला पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? गावामध्ये पहिले मेन गोष्ट बाथरूमची सोय होणार. अजिबात बाथरूम नाही देवी. पुन्हा मार्केट गेलं, मार्केटमध्ये लाईन नाही आहे. लाईनचा सुविधा पहिले होणार. ह्या आतापर्यंत जर यांनी म्हटलं की विकास झालेला, भाजपनी म्हटलेलं आहे की विकास झालेला आहे आणि सॅटिस्फाईड आहे नागरिक, तर तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहेत का? मग रोड नाल्याचा विकास झाला म्हणजे झालं काय आज मार्केटमध्ये बाजार मार्केट भरते. बाजार मार्केटमध्ये गेलं तर मार्केटमध्ये महिलांना बसायला म्हणजे बाथरूमला बसायला जागा नाही आहे. हा पहिला मेन मुद्दा आहे. हा मार्केटमध्ये लाईन नाही आहे, हे एक मुद्दा आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इथे जे आहे महिला सुरक्षेच्या विरोध दृष्टीकोन नाही कोणाचा. विरोध कोणाचाच नाही आहे. नाही BJPचा नाही, काँग्रेसचा नाही आहे, नाही अपक्षाचा नाही. पण तुमचं मत आहे की हे सगळ्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे. काय वाटतं मग याच्यामध्ये जो आहे, जर तुम्ही चेहरे जर तुम्ही बघताय एवढ्या याच्यापैकी काय वाटतं कुठलाच प्रभावी चेहरा यासाठी योग्य ठरेल? योग्य ठरेल ना. कोणत्या योग्य तर ठरणारच आहे. जो ही निवडून त्याने योग्य काम करायला पाहिजे. तुमचं मागणी आहे निवडून कोणी पण येऊ, त्यांनी ह्या सगळ्या सुविधांकडे खास करून लक्षात घ्या. त्यांनी जे म्हटलेलं आहे की महिलांसाठी स्वच्छतागृह नाही. काय म्हणाल तुम्ही, कोण निवडून यायला पाहिजे? काय वाटतं नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला कोणाला बघायला आवडेल? आता जनतेच्या हाती आहे, आपल्या हाती तर नाही. अरे जनतामध्ये तुम्हीच आहे ना. मतदान तुम्ही करणार आहे की मी करणार आहे? मी तर वर्धेत राहतो ना. तसं तर आता वरतं सरकार BJP सगळं
आपला केंद्रातही बी जे पी आहे, महाराष्ट्रातही बी जे पी आहे. त्याच्यामुळे जो पैसा देईल ते बी जे पीत देऊ शकतो. पैसा जनता देत असते दादा, पक्ष नसतो देत. काय वाटतं तुम्हाला कुणाला बघायला आवडेल? नगराध्यक्ष कोण बनायला पाहिजे? मला नगराध्यक्ष बनायला सुरेश वैद्य आवडेल. त्यांना अध्यक्षपदाचा चांगला अनुभव आहे आणि निधी कुठून आणायचा, कसा आणायचा त्यांना चांगल्यारीत्या माहीत आहे. त्यामुळे तेच नगराध्यक्ष हवे. तेच जुने किती दिवस आपण तेच नगराध्यक्ष पाहावे. नवीन लोकांनाही चान्स दिला पाहिजे ना. नवीन लोकांना जोपर्यंत आपण चान्स देऊ नाही तोपर्यंत आपल्याला माहीत पडेल का हे कसे काम करत होते, ते कसे काम करत होते. आता एवढ्या वर्षापासून हे बी जे पीचे नगराध्यक्ष आहे, तिथे कोणता भ्रष्टाचार झाला, का झाला हे माहीत पडेल का आपल्याला? तेच जर आले पुन्हा तर. म्हणून सुरेश वैद्य हे एकमेव चेहरा नगराध्यक्षासाठी आहे माझ्या मते तरी. म्हणजे सुरेश वैद्य जर नगराध्यक्ष झाले तर ते भ्रष्टाचार उघडतील का? उघडतील. झाला असेल तर उघडतील, नक्की उघडतील. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत झालं नाही, हा संशयास्पद आहे. नाही झाला ना, भ्रष्टाचार आहे. रोडवर रोड झाला, हस्त भ्रष्टाचार आहे. याचा अर्थ हा भ्रष्टाचार बाहेर उघडकीस येईल जर हे राहिले तर. काय वाटतं इकडे नागरिक, काय वाटतं कोण नगराध्यक्ष बनायला पाहिजे? कुणाला बघायला आवडेल आपल्याला? आम्हाला शोभाताई रामदासजी तडस नगराध्यक्ष झालेले आवडेल. का बरं? कारण महिलांना जे लोकमत सखीच्या माध्यमातून महिलांना एक त्यांनी व्यासपीठ तयार करून दिलं आहे. आणि शोभाताई रामदासजी पण इकडे एकीकडे म्हणण्यात स्वच्छतागृहच तयार नाही झालं, मग व्यासपीठ तयार करून काय फायदा? नाही करत ना त्या. शोभा तडस साहेबाचा, या तडस साहेब परिवाराचा या गावावर खूप विश्वास आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या गावात खूप प्रमाणात जास्त कामं झाले. जवळजवळ मी तर तुम्हाला सांगेन की 90% कामं झाले आहे देवळीमध्ये. जसं की एक नाट्यसभागृह म्हणा, आपलं स्टेडियम म्हणा, विदर्भात नव्हे नागपूर जर आपलं शहर सोडलं तर नागपूर सोडून विदर्भात एवढं भव्य दिव्य स्टेडियम तडस साहेबाच्या नेतृत्वात झालं आहे त्यांच्या विकासात. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहे नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या होत्या की खासदार निधीतून झालेल्या होत्या? खासदार निधीतून. मग नगराध्यक्ष सुद्धा त्या राहिल्या, तर नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काय विकास केला? नगराध्यक्ष त्या पहिले राहिल्या शोभाताई तडस. त्यांना 2दा नगराध्यक्ष राहिला. त्यांना भरपूर अनुभव आहे नगराध्यक्षपदाचा आणि गावात जवळजवळ कामं झाल्यासारखीच आहे. आता 5-10% कामं राहतात, ते सगळीकडेच चालतात त्या गोष्टी. 90% कामं देवळी गावात झाले आहे. रोड अंगणापर्यंत रोड गेल्या देवळीमध्ये, म्हणजे असं गल्ल्या राहिल्याच नाही. ही गोष्ट मी मान्य नाही करू शकत, कारण प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये म्हटलं तिथं रस्तेच नाही आहे. तर काही प्रमाणात नाही होऊ शकत ना. नाही, तुम्ही म्हटलं 90%, त्याच्या हिशोबाने तुम्हाला सांगतोय मी. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे तर 90% विकास झाला आहे देवळीचा. जसं की नाट्यसभागृह, स्टेडियम, घरकुल 820 लोकांना घरकुल मिळाले आहे. अजून दुसरी लिस्ट यायची आहे, ते आता बावनकुळे साहेब येणार आहे 18 तारखेला, ते तिथं सांगणार आहे. नक्कीच. काय वाटतं इकडे सुद्धा काही नागरिक दिसत आहेत, काय वाटतं तुम्हाला कोण नगराध्यक्ष बनायला पाहिजे? कोणाला बघायला आवडेल? भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष बनण्यात आनंद होईल. भारतीय जनता पार्टीचाच बनायला पाहिजे? नक्कीच. कारण साधी गोष्ट आहे साहेब, बघा बाकी नगराध्यक्ष म्हणून तुम्ही कराल का? कुठून फंड आणणार? कोण देईल? दुसऱ्या पक्षाचा नगराध्यक्ष बनला तर ह्या देवळी शहराच्या जनतेवर बिनाकारण करामध्ये, पाणीपट्टीमध्ये हा टॅक्स वाढवा लागेल. ऑलरेडी वाढलेलं आहे असं नागरिकांचं मत आहे. वाढवा लागेल साहेब, यापेक्षाही वाढवा लागेल. कुठून पैसे आणणार तुम्ही? वहिनींनी ती शाळेची समस्या सांगितली. वहिनीचा मुलगा कुठं शिकते, कोणत्या शाळेत शिकते हे पहिले पाहायचं आणि मग बोट दाखवायचा. वहिनींनी घरचा मुलगा त्या शाळेत टाकला असता, बाकीच्यांनी टाकला असता. आपला मुलगा कॉन्व्हेंटमध्ये टाकायचा आणि बाकीचं नगरपालिकेला बोट दाखवायचा. काँग्रेस नाही ना, शोभणारी गोष्ट नाही. आपल्या घरून सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे. बरं, आपला मुलगा कुठल्या शाळेत शिकतो? माझा कॉन्व्हेंटमध्ये शिकते. माझ्या घराजवळ शाळाजवळ पडते म्हणून मी कॉन्व्हेंटमध्ये टाकला आहे आणि ते फ्रीमध्ये येत आहे. गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे त्याच्यानुसार. RT. हां, बरोबर. काय वाटतं तुम्हाला? इकडे पण काही नागरिक दिसत आहेत. काय वाटतं तुम्हाला, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला कुणाला नगराध्यक्ष बनताना आवडेल? किरण भाऊ ठाकरे. किरण ठाकरे. का बरं? त्याचे कामं चांगले आहे. कामं चांगलेले आहेत. ते आतापर्यंत त्यांनी काम केलं असं वाटत नाही मला, कारण ते कुठल्याच पदावर नव्हते. तरी पण ते लोकांसाठी झटत राहते, प्रत्येक गोष्टीमध्ये झटत राहते ते.
नागरिकांसाठी झटत राहतात म्हणून त्यांना जे आहे परत संधी मिळायला पाहिजे असं तुम्हाला मत आहे. हो. तुम्हाला काय वाटतं दादा? किरणभाऊ ठाकरे यायला पाहिजे. किरण ठाकरेच यायला पाहिजे. नक्की काय वाटतं? बोला. भरपूर कामं ते तिकडे शिल्लक राहिलेले आहे त्या भागामध्ये. नाल्याची कामं, भरपूर कामं आहे तिकडं, रोडची कामं, असे काही भरपूर जे कामं आहे तर अजून तिथं बाकीच आहे कामं. असा विकास मला असं वाटत नाही का झालेला आहे म्हणून. विकास झालेला आहे असं यांना वाटत नाही आहे नागरिकांमध्ये. काय वाटतं तुम्हाला? झालं? तुम्हाला काय वाटतंय? कुणाला नगराध्यक्ष बनताना बघायला आवडेल तुम्हाला? हॅलो, माझ्या दृष्टिकोनातून चालू आहे. हां, माझ्या दृष्टिकोनातून मला असं वाटते की मी एक सरकारी कर्मचारी आहे. नगराध्यक्षपद जे आहे हे अतिशय महत्त्वाचं असं पद आहे आणि मी कोणाचं नाव नाही घेणार, परंतु मला असं वाटते की कोणत्याही गावाचा विकास जर म्हटलं तर ते नगराध्यक्षावर अवलंबून असते आणि विकासाला हा पूर्णविराम नसतोच. विकास ही अशी प्रक्रिया आहे, ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, थांबणारी प्रक्रिया नाही आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते की नगराध्यक्ष म्हणून जो कोणी निवडून येईल तर त्यांच्याकडून हेच अपेक्षा आहे की त्यांनी कामं केली पाहिजे, विकास केला पाहिजे, कारण विकास हा न थांबणारी प्रक्रिया आहे. तर त्यामुळे यात जे उमेदवार आहे नगराध्यक्षपदासाठी त्यातून जो जनतेचा कौल राहील, जी जनता स्वीकारल तोच नगराध्यक्ष बनल आणि त्या नगराध्यक्षांनी विकासाची कामे केली पाहिजे, एवढीच मी बोलतो. धन्यवाद. तुमचं काय मत आहे की सगळ्यात पहिला विकास प्राधान्याने कुठली गोष्ट करायला पाहिजे जो देवळीत नाही आहे असं तुम्हाला वाटतं? तर प्राधान्यानं मला एकच म्हणायचं आहे की देवळी शहर हे झपाट्यानं वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे. इथे वृद्धाची संख्या बरीचशी आहे, लहान मुलेही बरेचशी आहे. त्यामुळे इथे एक छानपैकी गार्डन व्हावं की जेथे वृद्धाची म्हणा, बालकांची म्हणा, की तिथे करमणूक झाली पाहिजे घंटा 2 घंटे. इथे करमणुकीचं साधन कोणतंच नाही. करमणुकीचं साधन इथे एकच आहे की पानटपरी, म्हणजे टाईमपास करायचा असेल तर चला मग आपण पानठेल्यावर थांबायचं. त्याच्यामुळे मला असं वाटते की इथे गार्डन झालं पाहिजे विकासाचं एक साधन म्हणून. बस. या व्यतिरिक्त आणखी कोणाला काही बोलायचं? काय वाटतं? बोला. हॅलो, दलित वस्तीमध्ये एकही काम झालं नाही. पूर्ण रोड उकरून आहे, नवी पाईपलाईन टाकली आणि तिथे साप निघत आहे तरी यांनी लक्ष दिलं नाही. आम्ही इथे रोडसाठी मरावं का करावं हे आमची इच्छा आहे. का रोड झालाच पाहिजे तिथं. किती वर्षापासून प्रलंबित आहे समस्या? सर, मागच्या वर्षीपासून ते पाईपलाईन टाकली, एकही सिमेंट रोड झाला नाही. तिथे साप निघते, मोठे मोठे साप निघते आणि आम्हाला धोकादायक तो रोड आहे. तिथे व्हायला पाहिजे रोड सिमेंटकरण. बरं, काय वाटतं कोण नगराध्यक्ष बनायला पाहिजे तुम्हाला? सर, मी तर कोणताही नगराध्यक्ष झाला त्यांना विनंती करतो का थोडं सिमेंटकरण झालं पाहिजे आमच्या वार्डात. आजपर्यंत झालंच नाही. दलित वस्ती म्हणजे अशीच आहे का बा, मागारलेलीच आहे का, हे मी विनंती करतो. दलित वस्तीचे कामं झाले पाहिजे असं नागरिकांचं मत आहे, अपेक्षा करतो. बऱ्याच काही समस्या घेऊन आलेल्या आहेत. भाजपला खास करून म्हणेल मी की स्वच्छतागृहाचा प्रश्न नागरिकांकडून परत एकदा आलेला आहे. स्वच्छतागृह अद्याप झालं का नाही? स्वच्छतागृह करताना आपण ज्या जागेचा विचार करायला पाहिजे, जागेची उपलब्धता पाहिजे. स्वच्छतागृह करत असताना म्हणजे इथे जागा नाही आहे स्वच्छतागृह बनवण्यासाठी. स्वच्छतागृह जे होते, काही लोकांच्या कंप्लेंट्स असतात. जिथे आपण या मार्केटमध्ये ज्या दुकानच्या बाजूला स्वच्छतागृह बनवतो त्या मार्केटची त्यांची अनुमती पाहिजे. त्यांचाही त्या दुर्गंधतेचा याचा त्रास होतो. काही स्वच्छतागृह देवळीत आले होते, त्यांनी ठेवले, ते त्याचा वापर सुरू आहे. शाळेचा प्रश्न घेऊन तुमच्यासाठी थेट प्रश्न होता की तुमचा मुलगा कुठे शिकला जातो. काय वाटतं त्याला जबाबदार कोण? यांचं म्हणणं होतं ना की शिक्षणाची पूर्ण सोय केली आहे. मग सोय केली आहे तर इथं जर देवळीमध्ये ही शाळा होती, तिथे आज पटसंख्या किती होती, मग तिथली का बरं कमी झाली? मग तिथं तर तुम्ही सोय करायला पाहिजे होती ना. हा माझा मुद्दा होता. यांनी म्हटलं होतं ना की शाळेची सोय झाली आहे, मग तिकडल्या शाळेनं मी त्या विचारात नव्हत्या घेतल्या ना. मी इथल्या शाळेचा विचार केला होता की तिथली संख्या का बरं कमी झाली, मग असा माझा मुद्दा होता. नक्कीच यांचं म्हणणं आहे की या सर्व बाबींमध्ये काय वाटतं, जो शाळेचा शिक्षणाचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे की सुखसुविधा
नाही आहेत किंवा इंग्लिश मिडियमच्या शाळा ज्या आहेत त्या योग्यरित्या ज्या आहे आपल्या शासनाच्या शाळा चालत नसल्यामुळे तुम्हाला दुसऱ्या शाळेमध्ये जावं लागतं. तर याच्याकडे लक्ष का देण्यात आलं नाही? देवळीची नगरपालिकेची शाळा योग्यरित्या चालते. एक प्रशस्त इंग्लिश मिडियमची शाळेची नागरिकांची मागणी आहे आणि आपले मुलगा कुठे शिकतात, कारण नागरिकांचाच प्रश्न आहे. तुमचा मुलगा कुठे शिकतो? माझा मुलगा देवळी सृजन शाळेत शिकतो. कॉन्व्हेंट आहे? कॉन्व्हेंट आहे. आणि नगरपालिका शाळा फार चांगली शाळा आहे, प्रशस्त बिल्डिंग आहे, चांगला टीचर स्टाफ आहे आणि एक शिक्षणाची चांगली व्यवस्था देवळी नगरपालिकेने उभारली. त्याचा भरपूर देवळीतली देवळी तालुक्यातली सर्वात मोठी स्ट्रेंथ असलेली शाळा नगरपालिकेचीच शाळा आहे. एक चांगल्या पद्धतीचं ज्युनियर कॉलेज देवळी नगरपालिकेने 11वी-12वीसाठी दिले आणि मोठ्या प्रमाणात तिथे ॲडमिशन येतात. नक्कीच या सर्व बाबींमध्ये नागरिकांनी जे काही प्रश्न मांडलेत या प्रश्नांच्या अनुसरून इथे उपस्थित जेवढे उमेदवार आहेत त्यांचा ऐकून तुम्ही मतदान कराल असं मला अपेक्षित आहे. कारण मला तरी वाटतं एवढे इथे जवळपास मोठ्या संख्येने नागरिक उपलब्ध आहेत. या नागरिकांनी जे निदान तुमच्यासाठी बोलायला आले, तुम्हाला फेस करण्यासाठी आले, बाकीचे का नाही आले हे मला माहिती नाही आणि जर ते आले नाही तर एक मोठी शोकांतिकाच आहे. पण या सर्व बाबींमध्ये येणाऱ्या 20 तारखेला जे होणारं मतदान आहे या मतदानासाठी जास्तीत जास्त संख्येने जा. जो तुम्हाला वाटतंय की खरंच आपल्या प्रभागासाठी धावू शकतो, पडू शकतो, नेहमीच अग्रेसर राहू शकतो त्यांनाच मतदान करा. कारण मतदान हा केवळ जो आहे कोणी म्हणतो म्हणून करायला पाहिजे असं नाही आहे. याच्यामुळे आपल्या पूर्ण शहराचा विकास बदलणार आहेत आणि ज्या प्रकारे जर असं वैयक्तिकरित्या जर बघायचं झालं तर इथे विकासाची खरंच गरज आहे. आणि माझ्या नागरिकांना हात जोडून विनंती आहे की अजूनही जागरूकता आपल्या लोकांमध्ये नाही आहे. ही जागरूकता आणणं गरजेचे आहे. नागरिकांना विनंती आहे. बऱ्याच काही गोष्टी आता आम्ही नाही सांगू शकत की नेमकं काय आहे, कारण अजून जर आपण बाहेर पडलो तर बऱ्याच काही गोष्टी अजून नाही आहेत आणि ह्या व्हायलाच पाहिजे. आणि ह्या जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपला खरा वैयक्तिकरित्या विकास होणार नाही. अपेक्षा करतो की इथे असणारे उमेदवार हे आपल्या प्रभागाचाही विकास करेल आणि शहराचा विकास करेल. आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद. सोबतच ज्या प्रकारे आज आपल्यासमोर ज्या उमेदवार जसे उपस्थित होते आपल्या प्रभाग क्रमांक 8चे, येणाऱ्या 18 तारखेला एकाच मंचावर संपूर्ण पक्षाचे जेवढे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते एका मंचावर येतील. नेमकं कारण आपल्याला नगराध्यक्ष निवडायचा म्हणजे हा केवळ नगराध्यक्ष नाही तर या शहराचा प्रथम नागरिक आहे. तो प्रथम नागरिक कसा असायला पाहिजे हे बघण्यासाठी, तो आपल्यासाठी खरंच प्रश्न मांडू शकतो का, प्रश्न सोडवू शकतो का, या सर्व गोष्टी बघण्यासाठी येणाऱ्या 18 तारखेला इंदिरा गांधी चौक येथे सायंकाळी 6:30 वाजता सर्व नागरिकांनी आपापले प्रश्न घेऊन नक्कीच उपस्थित राहा. जर तुम्हाला वाटतंय की हा प्रश्न सोडवू शकतो, हा सोडवायलाच पाहिजे, हा प्रश्न नक्की तिथे घेऊन या. तो तुम्हाला आम्हाला द्या. आम्ही तिथे उपस्थित असणाऱ्या जेवढे नगराध्यक्ष आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्याला निराकरण करण्याचा प्रयत्न करू. आपण दिलेल्या वेळेसाठी खूप खूप धन्यवाद आणि येणारी निवडणूक आपल्यासाठी आनंददायी आणि सुखरूप हो हीच अपेक्षा करतो. बोला ताई. मला एक म्हणायचं होतं, यांच्या ज्या याच्यामध्ये झालं होतं की यांनी सुख सोयी सुविधा केल्या, नाट्य सभागृह बांधलं, पण ते नाट्य सभागृह हे कोणासाठी बांधलं? नेमकं पदाधिकाऱ्यासाठी बांधलं की नेत्यांसाठी बांधलं की सर्वसामान्य जनतेसाठी बांधलं हे आधी त्यांनी सांगावं. तिथं भाजपचेच मेळावे होते, कोणासाठी बांधलं? भाजपसाठी बांधलं. त्या नाट्यगृहात आतापर्यंत भाजपचेच मेळावे झाले. सर्वसामान्य जनतेचा एकही कार्यक्रम झाला नाही किंवा कोणाला घेऊ दिला नाही. आणि म्हणते का बा आम्ही गगनचुंबी इमारती बांधल्या. अहो रस्त्यानं चालायला रस्ता नाही, सांडपाणी काढासाठी नाली नाही. नाली अशी आहे तर पाणी साचून राहते. एकीकडं नाली बांधते, दुसरीकडं कव्हर नाही. रोड करून ठेवले, साईड फिलिंग केल्या नाही. परवाच्या दिवशी एक जण मेला. अरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी घडून राहिल्या तरी म्हणजे तुम्ही विकास झाला? कोणता विकास केला? विकास इथल्या नेत्यांनी आपल्या स्वतःचा केला. गगनचुंबी इमारती बांधून त्याच्यातून मलिंदा गिटकत गेले, पैसा कमवत गेले आणि विकासाच्या नावाच्या थापा मारत गेले. म्हणजे वास्तविक तर विकास झालेला नाही असं परत एकदा नागरिकांचं मत आहे. परत भाजप. मी यांचं उत्तर देतो. गगनचुंबी इमारती बांधल्या हे फक्त आरोप करण्याव्यतिरिक्त काही करत नाही. एक नाट्यगृहाचा विषय आहे. नाट्यगृह बांधलं ते काही कुणाच्या मालकीचं नाही. ज्याला कार्यक्रम घ्यायचा आहे तो तिथे जाऊन ते बुक करू शकतो. कुणाची अडचण आहे?
ते मला जर कार्यक्रम घ्यायचा आहे तर मी नगरपालिकेचा जो काही त्यांचा ठरलेला टॅक्स आहे, जो ठरलेली फी आहे ते भरून आपण करू शकतो. अरे भारतीय जनता पार्टीच्याच तिथं कार्यक्रम होत नाही तर इतर कुणीही कार्यक्रम करू शकते, मी करू शकतो, तुम्ही करू शकता. म्हणून आपण काही केलं नाही. मग आता सांगायचं काय तर फक्त भारतीय जनता पार्टीच्या केलेल्या कामाला विरोध करायचा आणि बस विरोध करायचा, या व्यतिरिक्त यांच्याजवळ काही नाही. त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सरकारची गरज आहे. मी नागरिकांना विनंती करतो की भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ शोभाताई तडस यांना मतदान करून विजयी करावं. नगराध्यक्ष पदावर विजयी करून देवळी शहराच्या सर्वांगीण विकासाला मदत करावी. धन्यवाद. या सर्व बाबींमध्ये ज्या प्रकारे यांचं मत आहे की विकास जो आहे हा झालेला आहे. कोणी बोलणार आहेत का यावर? परत बोलणार आहात का तुम्ही? बोला. हे म्हणतात की कोणी बी तिथे जाऊन किराया देऊन हे करावं. आजपर्यंत भाजपचे एवढे कार्यक्रम झाले, 1 रुपयाची तरी पावती न पावतून कटली का? दाखव. यांनी असं दाखवून द्यावं. नगरपालिकेची प्रॉपर्टी वैयक्तिक मालमत्ता म्हणून भाजपा वापरत आहे, हे त्रिकाळ सत्य आहे. नगर परिषदची प्रॉपर्टी ही भाजप वैयक्तिकरित्यासाठी वापरल्या जातं असं त्रिकाल सत्य आहे असं बोलल्या जातं नागरिकांकडनं. उमेदवार नाही बोलले. भारतीय जनता पार्टीचा कुठला कार्यक्रम तिथे झाला आणि काहीच पैसे भरले नाही असं त्या काँग्रेसनं जाहीर करावं. अहो वेगवेगळ्या संघटनेचे तिथे कार्यक्रम झाले, त्यांनी त्याची फी भरली, तिथे कार्यक्रम केले. पण आता सांगायचं का? मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, विरोधाला विरोध म्हणून बोलायचं, त्या व्यतिरिक्त यांच्याजवळ काही नाही. तेवढीच सुविधाचं काय? गार्डन, वेगवेगळे गार्डन तयार होत आहे. अरे नवीन लेआउट आहे, नवीन लेआउटचे जे ओपन स्पेस आहे तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकारच्या माध्यमातून बगीचे तयार करण्यात येत आहे. रोड आहे. मागच्या 10 वर्षात का नाही झाले? अरे नवीन नवीन लेआउट आहे. या जुन्या गावात काही ओपन स्पेस ठेवलेल्या नाही. जे जुनी गावाची भौगोलिक परिस्थिती आहे तिथे कोण मोकळी जागा ठेवत होतं? कुठल्या सरकारच्या जागा होत्या? ज्या होत्या त्या झोपडपट्ट्या तयार झाल्या, त्यांना पट्टे वाटप झाले. आता नवीन लेआउटमध्ये राखीव जागा असतात, तिथे त्यांच्या गार्डनची व्यवस्था करण्यात येत आहे, तिथे पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आता नवीन पाणीपुरवठा योजना आहे, त्याची कार्यान्वित व्हायला वेळ लागेल. टाकीचं बांधकाम सुरू आहे, ते बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर लोकांना मुबलक पाणी मिळेल. नगराध्यक्ष शोभाताई तडस असताना देवळी गावासाठी 52 लाख रुपयाची विहीर DPTCच्या माध्यमातून देवळीच्या नदीवर तयार करण्यात आली. त्या माध्यमातून देवळीला पाणी पुरवठा सुरू आहे. काय कमी काय? व्यवस्थित कार्य सुरू आहे. पण यांच्या हातून काही झालेलं नाही. यांच्या नेत्यांची देवळीबद्दलच्या विकासाची अनास्था यांना आडवी येत आहे. म्हणून फक्त विरोधात बोलायचं यांचं एवढंच काम आहे. याच्या व्यतिरिक्त हे काही करू शकत नाही. या सर्व बाबींमध्ये मला असं वाटत आहे की उमेदवार तुम्ही असायला पाहिजे होते इथे नागरिक म्हणून. मला एक म्हणायचं आहे की भाजपच्या उमेदवारांना पहिले अभ्यास करून घ्यावा. आता जे नवीन लेआउटमध्ये गार्डन वगैरे बनवून राहिले, जो गार्डनचा ओपन स्पेसचा डेव्हलप करून राहिले, ते लेआउट मालक करून राहिले, नगरपालिका नाही करून राहिली. आणि 35 वर्षाच्या राज्याच्या कालखंडामध्ये यांनी जे सत्ता उपभोगली तेव्हा यांना एकही गार्डन सुचला नाही, तेव्हा यांना कोणती समस्या सुटली नाही. आणि आता सांगते नाही आम्ही हे करणार आहे, ते करणार आहे. 52 लाखाची विहीर केली. अहो 35 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना काँग्रेसच्या काळात आली, परंतु नगरपालिकेच्या या अडाणचोट प्रशासनामुळे अजूनपर्यंत ती कार्यान्वित झाली नाही. हे देवळीकरांचं दुर्भाग्य म्हणावं लागेल. नक्कीच या सर्व बाबींमध्ये जे आहे नागरिकांचे प्रश्न सुटतील असं मी अपेक्षा करतो. वाढत जाईल. शेवट बोला. हा, यांचं असं म्हणणं आहे 35 वर्षात यांना समस्या सोडवायची जाण आली नाही. अरे 35 वर्ष तडसाहेबांच्या नेतृत्वात देवळीच्या समस्या सुटत होत्या, म्हणून या गावानं तडसाहेबांना सतत या गावची सत्ता दिली, म्हणून या गावच्या समस्या सुटत राहिल्या. नक्कीच या सर्वच आहे. अपेक्षा करतो की प्रभाग क्रमांक 8च्या सर्व समस्या सुटतील. नागरिकांना परत एकदा विनंती आहे की ज्या प्रश्न जर सुटत नसतील तर कृपया करून आपल्या नगरसेवक नगराध्यक्षांच्या घरापर्यंत नक्की जा, प्रश्न मांडा, बोला. बोललं नाही तर काहीच सुटणार नाही. जर तुम्ही म्हणता की प्रश्न सुटत नाहीये तर हे प्रश्न सुटायलाच पाहिजे, त्यासाठी तुम्ही अग्रेसर व्हायलाच पाहिजे. कारण पोटात तुमच्या दुखतंय तो उपचार मी घेऊ शकत नाही. काय बोला? आजपर्यंत रामदासजी तडस इतके आता 40 वर्षापासून इथं उपस्थित आहे, पण इंदिरा नगर परिषदेचा पट्ट्याचा हिशोब काऊन नाही झाला? मला काही याच्या व्यतिरिक्त काहीच नाही बोलायचं. आजपर्यंत कोणता विकास केला जाईना? मला सांगा तुम्ही तरी करून दाखवा. नाही तर बस
नक्कीच या सर्व बाबींमध्ये नागरिकांचे प्रश्न सुटतील अशी मी अपेक्षा करतो. कार्यक्रम संपला इथे प्रभाग क्रमांक 8चा असं जाहीर करतो आणि 18 तारखेला नक्की सायंकाळी 6:30 वाजता इंदिरा गांधी चौक येथे उपस्थित व्हा. धन्यवाद.